नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। 28 जून रोजी होत असलेल्या बकरी ईदसाठी महापालिका प्रशासनानं स्वच्छतेसह आवश्यक बाबींची तयारी पूर्ण केली। येणारी बकरी ईदचा सण शांततेत उत्साहात साजरा करण्याचं आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केलं। आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त सुनील पवार यांनी महापालिकेत महापालिका आणि पोलीस विभागाच्या तयारीचा आढावा घेतला। मनपा उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस उपअधीक्षक सांगली शहर अण्णासाहेब जाधव आणि मिरज विभागाचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा इत्यादी उपस्थित होते। पोलीस विभागानं केलेल्या नियोजनाबाबत सांगलीचे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगलीतील तर प्रणिल गिल्डा यांनी मिरजेतील पोलीस बंदोबस्त सुरक्षा व्यवस्था तयारीची माहिती दिली। येणारी बकरी ईदचा उत्सव शांततेत उत्साहपूर्वक वातावरणात आणि कायदा सुव्यवस्था कायम राखत साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं। या बैठकीत सांगली शहर पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, संजयनगर पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, मिरज ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक एस चव्हाण, मिरज वाहतूक शाखेचे भगवान पालवे यांच्यासह मनपाचे सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार, उज्ज्वला शिंदे, सहदेव कावडे, सचिन सागावकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते। बकरी ईद हा सणाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात आपल्याला पूर्वतयारी करायची असते आणि नेहमीप्रमाणे पोलीस विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल यांच्याशी चर्चा करून किंवा यांच्या मदतीने आपल्याला सगळ्या सोयी आपल्याला उपलब्ध करून दिल्या पाहिजे, जेणेकरून व्यवस्थितपणे हा सण पार पडावा। माननीय जिल्हाधिकारी सरांनी सकाळीच बैठक घेतलेली होती। त्या अनुषंगाने आपण आयुक्त साहेब आपण माहिती एकत्रित पण केलेली होती की प्रभाग 1, 2, 3, 4 यामधील जे काही मशिदी असतील, मशिदींची संख्या असेल किंवा ज्या ठिकाणी म्हणजे बकरी ईदच्या निमित्ताने जे काही त्यांचं काही तो बकरींचा कत्तल वगैरे जे काही होत असते असे जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्ससुद्धा ठिकाणं आयडेंटिफाय केलेले आहेत। त्या पॉईंट्सवर आपण खास करून कंटेनर्स ठेवतो, आपले कर्मचारी नेमले जातात, आपले व्हेकल्स खास करून त्या दिवशी नेमले जातात, जेणेकरून जे काही वेस्टेज मटेरियल असेल पडू नये आणि दुसरा कोणताही म्हणजे प्रसंग ओढावू नये यासाठी ही सगळी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीनं केली जाते। बकरी ईद निमित्त आज महापालिकेमध्ये बकरी ईदच्या कालावधीमध्ये आणि कालावधीपूर्वी करावयाच्या उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी यासंबंधी सूचना देण्यासाठी पोलीस विभाग आणि महापालिकेचे अधिकारी आणि आमचे सर्व आरोग्य विभागाचा स्टाफ यांची एक बैठक आयोजित केली होती। आपली बकरी ईद 28 तारखेला आपण साजरी करणार आहोत। तर या बकरी ईदसाठी स्वच्छतेच्या सूचना आपण सर्वांना दिलेल्या आहेत। आपल्या ज्या एकूण सांगली, मिरज आणि कोपड शहरातील ज्या मशिदी आहेत त्या मशिदी आणि मशिदीच्या आसपासचा परिसर स्वच्छ करणे, तसेच जे कुर्बानी दिली जाते त्या कुर्बानीनंतरचं जे वेस्टेज मटेरियल आहे त्या वेस्टेज मटेरियलची व्यवस्था कशा पद्धतीनं लावायची त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। महापालिकेने याबाबतची तयारी पूर्ण केलेली आहे। ज्या ठिकाणी कुर्बानी होते त्या ठिकाणी आपण कंटेनर ठेवलेले आहेत, काही ठिकाणी स्वतंत्र गाड्यांची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून कुर्बानीनंतरचं जे वेस्टेज आहे ते कुठेही शहरामध्ये इतरत्र न पडता त्याची आमच्या घनकचऱ्याच्या डेपोवर त्याची विल्हेवाट लावण्याची पण आम्ही उपाययोजना केलेली आहे त्या ठिकाणी। त्याचबरोबर हे करत असताना फक्त कंटेनरमध्ये कचरा टाकल्यानंतर त्याची वाहतूक करताना त्याचा काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण एक बायोमेडिकल वेस्टसाठी ज्या बॅग्स असतात त्या बॅग्स आपण देतो आहे। त्या बॅग्समध्ये तो लोकांनी कचरा त्यात टाकावा आणि कुठेही उघड्यावर इकडे तिकडे कचरा टाकू नये यासाठीच्या पण सूचना आम्ही त्यावेळी आम्ही देतो आहे। अशा पद्धतीनं सर्व SIना आपण सूचना दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी आपण यासाठी कंटेनर ठेवलेलं आहे त्या कंटेनरवर पण कायमस्वरूपी तिथं जेवढ्या दिवसासाठी लागेल तेवढ्या दिवसासाठी तो कर्मचारी नियुक्त केलेला आहे आणि अशा पद्धतीनं पूर्ण तयारी आम्ही महापालिकेने केलेली आहे। पोलीस विभागाच्या पण बैठकीला अधिकारी आले होते, DYSP होते, सर्व पोलीस स्टेशनचे PI होते, त्यांनी पण त्यांच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत। त्या सर्वांचं पालन आपण सर्वांनी करावं असं एक आवाहन या निमित्तानं मी करतो आहे आणि हे येणारी जी बकरी ईद आहे ती चांगल्या पद्धतीनं, शांततेनं आणि उत्साहात साजरी करावी असं एक आवाहन मी आपल्याला या निमित्तानं करत आहे।